शुभम कोहली नॉनस्टेकर एंडला उभा आहे फलंदाज, मात्र चेंडू टाकण्यासाठी मात्र जीवन आहे इकडं व एक 7-8 10-12 स्टार्ट घेऊन एक उजव्या हाताने चांगला असा शैली तर असा गोलंदाज आहे तो गावदी जुई संघाचा. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी डावकऱ्याचा फलंदाज आहे. गोलंदाज आता मात्र चेंडू भिडकावलेला आहे तो लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू फिरकाल पाहायचं काय घडतोय बिघडतोय, परंतु चेंडू 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण फटका जरी चांगला जरी असला तरी क्षेत्ररक्षण देखील अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे. फक्त 2 धावांना त्याला समाधान मानलं. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर कोंबडूची संघाची धावसंख्या आहे ती खरं म्हणजे 2. वैयक्तिक खातं खोलतोय यश कोळी, वैयक्तिक 2 या धावसंख्येत खातं खोलते. नॉनस्टेकरला शुभम कोळी आहे इकडे गोलंदाजीसाठी जीवन आहे तिसरा चेंडू टाकण्यासाठी आपल्या षटकातील. बघूया पुन्हा डावकऱ्या त्याचा फलंदाज बघूया चेंडू मात्र पॅडवर आदळतोय आणि पंचांचा एक कसं अपील देखील पंच देखील अपील उचलून धरतात आणि लेग बिफोर असा यश मात्र LBWच्या रूपानं मात्र आता मात्र बाद होतोय आणि पहिला फलंदाज बाद होते. खरं म्हणजे थोडीशी बायांची हालचाल मात्र आपल्याला फुटबॉलचा वापर थोडंसं करणं खरं म्हणजे गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे नेहमी गोलंदाज 6 चेंडू ज्यावेळेला टाकतो त्या 6च्या 6 चेंडूमध्ये खरं म्हणजे व्हरायटी असते. चॉईस फक्त फलंदाजाकडे असायला पाहिजे आणि ती मात्र चॉईस आपण या यश कोळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मात्र मिळाली नाही आणि चेंडू मात्र खेळण्याच्या नादामध्ये पॅडवर आदळतोय आणि लेग बिफोरचा अपील होतोय आणि मात्र यश आपली खेळी मात्र संपुष्टात होते. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कोंबडूची संघाची आहे ती म्हणजे 1 बाद 2 अशी धावसंख्या आहे. आता मात्र 5 षटकांचा सामना आहे. गाव मनोज भगत जातोय वनडाऊनच्या रूपामध्ये. अतिशय एक शैली तर असा कोंबडूच्या संघाचा खरं म्हणजे ह्या 4-5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची खेळी त्याच्याकडनं आपण पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तो आहे, फलंदाज देखील आहे, पण बघूया चिंचपाड्याच्या मैदानावर काय आपली करामत करून दाखवतोय हे आपल्याला पाहायचं आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर पूर्ण झाला, धावसंख्या आहे ती 2. एक फलंदाज बाद झाला कोंबडूजी मंगेश स्पोर्ट्स या संघाचं. अतिशय चांगल्या प्रकारचं खरं म्हणजे तर भगत सर आपण पाहता इथं मान्यवर इथं उपस्थित झालेत अंबाजी भोईर आणि त्याचबरोबर नंदकुमारजी केणी साहेब आणि त्याचबरोबर चिंचपाडा गावातील ज्येष्ठ मंडळी जे आहेत जे झाडाच्या खाली खुर्च्यांवर बसलेत त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्या. कृपया आपण व्यासपीठावर या प्लीज. नक्कीच काय मान्यवर जर आले असतील तर कदाचित आयोजक यांचं लक्ष तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु आपण कुठल्याही प्रकारचं बघूया पुन्हा त्या चेंडू फेक करतोय आणि फुलटॉस पद्धतीत चेंडू हलकासा पाठवला शॉर्ट असेल मिड ऑफच्या दिशेला चेंडू पाठवला आहे तर पकडेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केली. वैयक्तिक खातं आपलं मनोज खोलते 1 धावेनं. संघाची धावसंख्या 3 जातोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जीवन आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर यशस्वी असं गोलंदाजी म्हटलं तर वागवटून काय सुरुवात आपला माहिती आहे पाया जर मजबूत असेल तर कळस आपण कुठल्याही प्रकारे त्याला मात्र हे देऊ शकतो, रचना देऊ शकतो. अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते जीवनच्या माध्यमातून. जीवनचा पुढचं चेंडू पडतोय आता पुन्हा एकदा पॅडवर आदळलाय चेंडू हलकासा अपील देखील होतोय आणि लेगच्या दिशेला चेंडू जातो. फलंदाज मात्र बाद होते. पुन्हा एकदा एक आळसवाना मात्र नक्कीच इथं पाहायला मिळतो मनोजच्याकडनं. कारण आपल्याला माहिती आहे चेंडू ही धाव घ्यायची की नाही घ्यायची हा थोडंसं त्यांच्यामध्ये थोडंसं डिस्प्यूस व्यवस्थित झाले नाही आणि मात्र त्याचा फटका बसतो कोंबडीच्या संघाला. दुसरा गडी बाद होते धावचीच्या रूपानं तो म्हणजे मनोज. संघाची धावसंख्या आता मात्र आहे ती 3च्या घरामध्ये गेलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या ती म्हणजे 3. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. आता पॉवर प्लेचं हे षटक आहे म्हटल्यानंतर थोडीशी हाणामारी करणं थोडी गरजेचं आहे भाऊ मात्रेंकडे. तर नक्कीच आता ज्यांचं आगमन झालं आहे देवांशी आजोबा विचुंबगावचे सुपुत्र श्रीधर भोईर साहेब यांचं इथं आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय विचुंबगावचे सुपुत्र मनोहर सुरते यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या प्लीज. आणि त्याचबरोबर चिंचपाडा गावाचे ज्येष्ठ मंडळी जे आहे त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या या व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद भाऊ मात्रे. बघूया चलतो पुन्हा एक देऊन मैदानाकडे पुन्हा ते जीवन घेतल्या षटकात शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर आहे. बघूया शेवटचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूनं टाकण्यासाठी सज्ज आहे. दुसरा फलंदाज गेलाय तो म्हणजे बघूया शेवटचं चेंडू आता मात्र पाठवलाय तो कॉर्नरच्या दिशेला चेंडू पाठवले. पकडेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव धावून काढलेली आहे आणि म्हणजे टूडाऊनच्या रूपामध्ये गेलेला फलंदाज आहे तो म्हणजे कपिल कोळी आहे. आणि कपिल कोळी बघूया एक षटक संपलेलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे त्या ठिकाणी ती म्हणजे 4 अशी धावसंख्या. 1 षटकाच्या नंतर 2 गडी बाद झाले. अतिशय चांगल्या प्रकारचं खरं म्हणजे आयोजन आहे
टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतो देवांश क्रिकेट स्मृती चषक. अतिशय आपले शशिकांत भोईर जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की राजकारण आजपर्यंत त्यांच्याकडनं राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटच्या टुर्नामेंटचं आयोजनमध्ये हा देखील एक भाऊ मात्रे हा जर एक देखील खरं म्हणजे समाजसेवेचाच एक भाग आहे म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण अशा प्रकारच्या टुर्नामेंट ज्यावेळेला आपण भरवतो त्यावेळेला आपल्या विभागातील होतकरू जे खेळाडू आहेत हे पुढे जाण्यासाठी मात्र त्याला नक्कीच भाग पडतो. म्हणून म्हणतो की हे क्रिकेटचे सामने देखील एक समाजकारणाचा एक भाग आहे म्हटलं तर वावगं ठरणे. बघूया दुसऱ्या षटकाच्या आता बघू दुसऱ्या षटकात थोड्याच वेळा सुरुवात होणार. दुसरं षटक टाकण्यासाठी अतुल म्हात्रे आता मात्र गोलंच्या मार्कवर आहे. बघूया कामोड यांच्या बाजूने मारा करतील आणि खांदा यांच्या बाजूने मारा करतील. खेळतील समोर आहे तो फलंदाज उजव्या हाताचा शैली तर असा फलंदाज आहे तो म्हणजे कपिल कोहली. कपिल कोहलीच्या नावावर बरेचशा अशा टुर्नामेंटमध्ये मोठ्या धावसंख्या आपण पाहायला मिळल्या. बऱ्याचशा 50 त्याच्या नावावर आहेत. असा कपिल कोहली मात्र स्ट्राईक एंडला आता नॉन स्टेकरला तो फलंदाज शुभम कोळे आहे. दोन्ही नावाजलेले असे फलंदाज आहे. आणि गोलंदाज आहे तो म्हणजे अतुल म्हात्रे गोलंदाज आहे. बघूया अतुल म्हात्रे गोलंदाज. चेंडू पडतोय. चेंडू भिडकावला पाहिजे मिड विकेटच्या दिशेला उंचावर मारला चेंडू. पायाचं काय घडतो बिघडतो परत तत्पूर्वी चेंडू पकडत दोन्ही फलंदाजांनी एक धाव धावून पूर्ण केले. संघाची धावसंख्या जातो एक पंचकाच्या घरामध्ये अर्थातच 5 धावा झाल्या. 2 बाद झाले. कोंबडीची संघाची धावसंख्या ती 5 अशी 2 गड्यांच्या मोबादल्यानंतर. बघूया आता मात्र एक मोठी धावसंख्या आपल्याला उभारावं लागणार कारण आपल्याला एक जुई गावदी जुई जर संघ जर म्हटला तरी एक मोठा असा नावाजलेला असा एक संघ आहे. आणि त्यासमोर म्हणजे आपलं आव्हान जर टिकून जर ठेवायचं असेल तर मोठी धावसंख्या उभं करणं खरं म्हणजे गरजेचं आहे. बघूया पुण्यात चेंडू फेक करण्यासाठी फलंदाज आपल्या गोलंच्या मार्कवर खांदा यांच्या बाजूने मारा करणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतो. कारण आम्ही ह्या मैदानावर हजर जरी नसलो तर यूट्यूबच्या माध्यमातून मात्र आम्ही घर बसल्या ह्या टुर्नामेंटचं आयोजन अगदी मनसोक्त आनंद त्याचा घरी आम्ही बसून घेत होतो. परंतु आज खरं म्हणजे शशिकांत त्यानं सांगितलं मला की मी म्हटलं त्याला की आता मी कॉमेडी समालोचन जास्त करत नाही आहे कारण आता एक चांगल्या मॉडेल आता बाजारामध्ये आले आहेत समालोचनच्या माध्यमातून तर आपण का कॉमेडी करायची. त्याच्यामुळे खरं म्हणजे बघूया एक धाव मात्र मेडिकच्या देशाला मारल्यानंतर 1 धाव मिळतोय. दोन्ही फलंदाजाला संघाची धावसंख्या जातोय 6च्या घरा म्हणजे आतापर्यंत 1 षटक आणि 2 चेंडूच्या संवादानंतर 2 बाद कोंबडीची संघाची धावसंख्या ती फलकावरती म्हणजे 6 अशी धावसंख्या फलकावर आहे. बघूया काय घडतोय बिघडतोय. दुसरं षटक चालू आहे गावदेवी जुई संघाच्या बाजूनं. मी मगाशी म्हटलं की आम्हाला थोडंसं आमंत्रण केलं होतं म्हटलं बोललो भाषा मी आता खरं म्हणजे समालोचन करत नाही. एक काळ असा होता आमच्या उलवे विभागामध्ये रामशेठ असतील उद्घाटनाला किंवा विवेक पाटील असतील पण त्यावेळेला आम्हाला असं इन्व्हिटेशन द्यायचे का ते लेट झाले तरी चालतील पण तुम्ही पहिला या. परंतु आता तो आमचा काल मात्र पडद्यावर झालेला आहे. पण तरी सुद्धा देवांश क्रिकेटचे सर्वात शशिकांत भोईर सरपंच साहेबांनी आम्हाला थोडीशी संधी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. खरोखर एक चांगला सेट बघल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. 1 धाव मात्र 1 धाव काढली ना. भूया पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. पुन्हा एकदा चेंडू फेक करण्यासाठी अतुल म्हात्रे आपल्या गोलांच्या मार्कवर आहे. खांदा यांच्या बाजूने मारा करते. आपला स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करते. चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. एक फ्लिक करण्याचा प्रयत्न होता चेंडू परंतु बॅटमध्ये येत नाही. चेंडू सरळ आधवतो यष्टान क्लीन बोलच्या रूपाने बाद होतोय तो खरं म्हणजे फलंदाज कपिल कोहली. वैयक्तिक धावसंख्या त्यांची आहे ती खरं म्हणजे 2 अशी धावसंख्या. एक मोठी धावसंख्येचं एक अपेक्षा होती संघाला आणि त्यांच्या प्रेक्षकांना चाहत्यांना परंतु पूर्णपणे निराशा झालेल्या. बघूया कारण मी नेहमीच म्हणत असतो गडगे साहेब सगळे दिवस सासूचे नसतात किंवा सगळे दिवस सोनेचे नसतात असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेट जर म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याच्यावर कधी आपण विश्वास ठेवू शकत नाही अशा खरं म्हणजे क्रिकेट आहे. बघूया कपिल बाद झाला. तिसरा झाला. कोंबडीच्या संघाचा धावसंख्या खरं म्हणजे आहे त्या ठिकाणी ती म्हणजे 6 अशी धावसंख्या फक्त आहे. दुसरं षटक जवळजवळ संपत आलेलं आहे. आता नवजल भोईर मात्र फलंदाजीसाठी गेलेला आहे. बघूया अशी एक मोठी धावसंख्या खरं म्हणजे आपल्याला उभारायची आहे कारण जुई जर म्हटलं तर एक चांगल्या अशा फलंदाजांचा भरणा असलेला एक नामचीन असा संघ आहे कामोठ्या विभागातील. आणि त्या संघासमोर जर आपल्याला खरं म्हणजे आव्हान जिंकून जर ठेवायचं असेल स्पर्धेमधलं तर नक्कीच एक थोडीशी आपली एक धावसंख्या फाईट अशी धावसंख्या आपल्याला उभारावं लागल्या. 5 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते खरं म्हणजे 4 चेंडू फेकून झाले आहेत. म्हणजे आतापर्यंत 10 चेंडूंचा सामना झाला त्याच्यामध्ये 3 फलंदाज बाद आणि फक्त 6 धावा फलकावर. म्हणजे थोडीशी दयनीय अवस्था कोंबडी संघाची आहे तर म्हटलं तर वागवं ठरू नये. पुन्हा एकदा तुला मात्र चेंडू फेक करतोय. पुन्हा एकदा शॉर्टफिट पद्धती चेंडू आता चेंडू तसा फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु बघूया मुंडलेसर पडला थोडीशी चेंडू उंची घेतोय आणि चेंडू मात्र सीमा पार होतोय. आता संधी मात्र देत होती म्हणजे डीजे धन्यवाद डीजे साहेब. आज आपण खरं म्हणजे
फार तुमची सुद्धा या टेनिस क्रिकेटमध्ये तुमचा सुद्धा नाव उंचावलेलं आहे DJ मास्टरांचा. अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्ही धून ऐकवत आणि प्रेक्षकांचं तुमच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांचं खरं म्हणजे मनोरंजन करता. बघा शेवटचा चेंडू मला वाटतं हा पुन्हा एकदा टाकायचा होता चेंडू हलकाचा पाठवला असेल मिड ऑफच्या दिशेला, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक ते होतो आणि धाव घेण्याचा संबंध नाही. धावसंख्या मात्र आहे त्या ठिकाणी थोडीशी का होईना, परंतु उचली घेतली धावसंख्या चौकाराच्या रूपानं. नवजाल फलंदाजाकडे गेल्यानंतर चौकाराने त्यांना आपलं खातं खोललं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. तिकडे 10च्या घरामध्ये धावसंख्या गेली आहे. 12 चेंडूचा खेळ तर पूर्ण झाला आणि धावसंख्या फलकावर कोंबडी संघाची आहे ती म्हणजे 3 बाद मला वाटतं झाले ती 10 अशी धावसंख्या झाली. म्हणजे प्रति षटकामध्ये 4 धावांची सरासरी थोडंसं ठेवण्यामध्ये यश आले ते कोंबड विजय संघाला. बघूया अजून 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक मोठी धावसंख्या आपल्याला उभारावं लागणार आहे. बघूया चौकार षटकारांची आपल्याला बरसात करायला लागणार तरीच धावसंख्या आपल्या फलकावर लागणार आहे. कारण आता माहिती आहे की धाव 5 षटकामध्ये तुम्ही 50 करा 60 करा किंवा 70 धावा करा, सद्दूद मारण्याची किमया प्रत्येक संघाच्या खेळाडूंमध्ये असते, तर आपल्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे. बघूया जर आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर बघूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं देवाच क्रिकेट सर्व शशिकांतजी भोईर अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन इथेशी करत असतात. आजही आयोजन करतोय आणि असे आयोजन केल्यामुळे त्यांनी मला आजही संधी दिली त्याबद्दल खरंच अगदी हृदयाच्या अंतःकरणातून शशिकांत भोईर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आम्ही एक पडद्याच्या आड झालेले समालोचक हे थोडासा उजेडामध्ये आणण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केला, त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतोय. आणि बरेचसे मान्यवर खरं म्हणजे व्यासपीठावर ह्या स्पर्धेचा आनंद लुटताना दिसतात. बरेचसे विचसुंबेचे असतील, चिंचपाड्याचे असतील, कामोट्याचे असतील, तर बरेचसे मान्यवर आमच्या इथेशी खरं म्हणजे मॅडी आहेत, तिकडं गुणलेखक आहेत, बरेचसे समालोचक आमचे नसे समालोचक इथेशी बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये खरं म्हणजे मला संधी दिली त्याबद्दल खरोखर पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गिरीश चिमणे आता गोलंदाजच्या मार्कवर एक शॉर्ट पल्ल्याचा एक स्टान्स घेऊन ओढत एक जबरदस्त. आता मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला भिडकवला पाहायचा आहे सुंदर रस आणि 4 धावा मिळतात. एक थोडीशी चूक मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो आणि 4 धावा मिळते. पुन्हा एकदा संधी देतो DJ मास्टर यांना. नशिबाचा चौका म्हटलं तर अवघड ठरणे. बघूया 4 धाव पुन्हा एकदा पुढे उचली घेतोय संघ, तो म्हणजे 14च्या घरामध्ये जातोय. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या कोंबडी संघाची फलकावर आहे ती म्हणजे 14 अशी धावसंख्या 2-3 फलंदाज बाद झाल्यानंतर. बघूया पुन्हा एकदा गिरीश चिमणे चेंडू फेक करतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होणारा चेंडू खरं म्हणजे ऑफच्या दिशेला चेंडू टोळवायचा होता, परंतु चेंडू त्याच्या बॅटमध्ये नेस्टेल आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या मात्र आहे त्या ठिकाणी ती म्हणजे 14. आता मात्र एक मोठी धावसंख्या करण्यासाठी एक मोठ्या फटक्यांची खरं म्हणजे गरज आहे, परंतु गिरीश चिमणे देखील अतिशय चांगला असा गोलंदाज आहे. पुन्हा त्या चेंडू फुलटॉप मध्ये चेंडू फाईन लेगच्या दिशेला उंचावर मारला चेंडू. बघूया काय घडतोय बिघडतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 5चा चेंडू आहे. 6 धावा मिळतात. जबरदस्त DJ. रिव्ह्यू घेतले काय तिसऱ्या पंचांसाठी विमर घेतलेला. बघूया पंचांचा इशारा येतो DJ मास्टर. नाही नाही गणला जाणारा चेंडू आहे. बघूया पंचांचा इशारा होतोय. मात्र 6 धावा मिळतात. बघा थोडासा आक्षेप होता गोलंदाजीवर, परंतु इकडं तिसऱ्या पंचांकडे ज्यावेळेला निर्णय आला त्यावेळेला तिसऱ्या पंचांनी निर्णय दिले का हा गणला जाणारा चेंडू आहे. पुन्हा ते गिरीश चिमणे आपल्या गुलांच्या मार्कवर पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळतोय. तो कराड शुभमचा पुन्हा एकदा षटकार जबरदस्त. पुन्हा एकदा DJ. सव्वीस धावा झाल्यात. नक्कीच 2 षटक आणि 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. आता मात्र थोडंसं मागणं होतं पण गिरीश चिमणे पुण्यात चेंडू फेक करतोय. शुभम याचा पुन्हा एकदम रापचिक षटकार जबरदस्त.
आणि ती मात्र कोंबडोजी संघाचा शुभ यांच्याकडनं पाहायला मिळतो. गिरीश मात्र आता थोडंसं मागणं ठरतोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी दोन गोलंदाजांनी केली होती. त्याच्यानंतर पुण्याला मारायचा प्रयत्न होता, परंतु गुडलेसवर पडल्यावर चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि चेंडू त्याच्या पॅडवर येत नाही. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी बाईच्या रूपाने एक धावून पूर्ण केले. संघाची धावसंख्या जातोय ती खरं म्हणजे 33च्या घरामध्ये डबल थ्री मात्र जबरदस्त 33 अशी धावसंख्या. आता मात्र ह्या षटकानं मात्र धावसंख्येला थोडीशी उभारणी मिळालेली आहे. चाहत्यांमध्ये थोडीशी खतखत निर्माण झालेली आहे. कारण माहिती आहे 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला पूर्ण झाला होता त्यावेळेला फक्त 10 धावा फक्त लागल्या होत्या आणि थोडीशी प्रेक्षकांमध्ये या चाहत्यांमध्ये थोडीशी चर्चा चालू होती. कारण आमची असा संघ असला मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे आज इथशीमध्ये थोडीशी हालाकीची परिस्थिती आहे अशी थोडीशी चर्चा होती. त्या चर्चेला उधाण आलं होतं, पण त्याला कुठल्या प्रकारची भीक न घालता मात्र चर्चा तशीच चालू ठेवली आणि मात्र 3ऱ्या षटकावर एक थोडासा वेगळा अटॅक निर्माण केला आणि अशा प्रकारे 33 अशी धावसंख्या मात्र निर्माण केली फालकावरती कोंबडभुजे संघानं. अतिशय चांगल्या प्रकारे स्पर्धेमधले आतापर्यंत स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक षटकार आहे ती म्हणजे कोंबडभुजे संघाकडनं शुभम या फलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्याला माहिती यश आऊट झाला, त्यांचे मनोज भगत, कपिल कोहली असे एक हुकमी असे फलंदाज त्यांची खरं म्हणजे पहलवेच्या आसराला गेल्यानंतर थोडीशी एक खेळाची धावसंख्येची जी मदार जी आहे, ही संघाची मदार जी आहे ही आपल्यावर खांद्यावर आलेली आहे अशी ओळखलेली आहे नोजल भोईर आणि शुभम कोहली यानं की आपल्याला धावसंख्या करावा लागणार. कारण समोरचा संघ देखील अतिशय नामचीन असा संघ आहे, तर धावसंख्या आपल्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. अतुल पुन्हा एकदा अतुल म्हात्रे गोलंच्या मार्कवर आहे, खांदा इंच्या बाजून मारा करणार आहे, समोर जात आहे. फलंदाज आहे तो खरं म्हणजे शुभम कोहली आहे. खेळतो वैयक्तिक सांगतो नंतर मी 3 षटकार मात्र नक्की त्याच्या खात्यामध्ये जमा झाले. 23 याचा धावसंख्येवर खेळतो तर म्हणजे शुभम स्ट्राईक एंडला इकडे मात्र अतुल मात्रे गोलंदाजी करतोय. एक लॉंग पल्ल्याचा स्टार्ट घेऊन गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने पंचांच्या डाव्या बाजूनं नॉनस्टॅकेचे पंच सुनील म्हात्रे जबरदस्त असे पंच आहेत ते मात्र त्यांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करतो. आता चेंडू पुन्हा मारायचा होता, चेंडू बॅटवर येत नाहीये आणि हा चेंडू मात्र बॅटवर लागला की नाही, पण तो लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारचं खरं म्हणजे धावसंख्येला आकार देताना दोन्ही फलंदाज दिसतील कोंबडोजी संघाचे दोन्ही फलंदाज खरं म्हणजे शुभम कोहली असेल किंवा नवजल भोईर असेल. नवजल भोईर यांना मात्र पहिल्या चेंडूवर एक चौकार आणल्यानंतर थोडीशी सुरुवात झाली ती धावसंख्येला ती खरी कोंबडोजी संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे. बघूया पुन्हा अतुल मात्रे गोलंच्या मार्कवर एक 10 ते 15 बॉलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय. सुमेला चेंडू मारायचा होता. बघूया चेंडू जातोय शॉर्ट सिली मिड ऑनच्या दिशेला चेंडू उंचावणार जातोय. वाटलं होतं की झेल घेण्याचा प्रयत्न होईल, परंतु झेल काय त्यांच्या आवाक्यामध्ये येत नाही, जमिनीला दान होतो नाही. अशा प्रकारे धावसंख्या एकनं पुढे सगळी ती गेली धावसंख्या म्हणजे 35 या धावसंख्येवर मात्र गेले. किती चेंडू झाले त्या षटकातील म्हणजे 2च चेंडू झाले म्हणजे 3 षटक आणि 2 चेंडूच्या समतीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 35. 4-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कोंबडोजी संघाची. पुन्हा अतुल मात्रे गावदेवी संघाचा खूप मी असा गोलंदाजा. बघूया मगाशी गिरीश म्हात्रेनं मात्र थोडीशी फार धावा दिल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गिरीश चिमणे यानं. आता मध्ये चेंडू मारत होता पुन्हा फाईन लेगच्या दिशेला उंचावर न मारला उत्तुंग असा षटकार डीजे. सारा समोर जाणार त्याचा षटकारवीर आहे तो खरं म्हणजे शुभम कोहली. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून कोंबडोजी संघाची. बघूया पुन्हा अतुल मात्र चेंडूमध्ये बघूया ओरतीमध्ये चेंडू होता, चेंडू पाठवला तो खरं म्हणजे काऊ कॉर्नरमध्ये चेंडू पाठवले. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धाव धावून पूर्ण केली पाहायचा. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न होता, परंतु दुसरी धाव त्यांना काही काढू शकले नाही कारण चेंडूची फेक मात्र अचूक होती. अशा प्रकारे एक धावकीचा संघ पुढं सरकला. तो गेल्या 42 घरामध्ये संघ मात्र जातोय. आता मात्र या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, अर्थातच 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 4थं षटक 4 षटकं पूर्ण व्हायला 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. बघूया गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो खरं म्हणजे अतुल म्हात्रे. दुसरं षटक त्याचं वैयक्तिक आहे. सांगे की 4थं षटक 4थ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत टाकण्यासाठी. अतुल म्हात्रे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर एक 12 ते 13 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजून मारा करण्यात समोर जाणार तो चौकार होईल. पहिल्या चेंडू चौकार मारला होता तो खरं नवजल भोईर स्ट्राईक एंडला. बघूया काय बिघडतोय काय करतोय हे आपल्याला पाहायचं. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन खरं म्हणजे स्वर्गीय देवांश भोईर क्रिकेट स्पर्धा चिंचपाडा ही नावाजलेली स्पर्धा आहे. बघूया 4था दिवस आहे तब्बल या स्पर्धेचा. पुण्यात अतुल मात्र चेंडू खेळतोय. नोजलाने चेंडू भिडकावला पाहायचा आहे लेगच्या दिशेला आउट डीजे.
त्याने 4 चेंडूचा खेळ केला, त्याच्यामध्ये 5 धावा त्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि मात्र पॅव्हलियनचे आसरे जातात. आता नवीन खेळाडू आहे तो खरं म्हणजे निकेत कोहली आहे. निकेत कोहली सुद्धा एक नामची नसा, खरं म्हणजे एक फलंदाज आहे, क्षेत्ररक्षक आहे. बघूया परंतु आता या स्पर्धेमध्ये काय आपलं काय अस्तित्व करून दाखवते मला पाहायचं आहे. पुन्हा देखील शुभम कोहली, अतुलचा चेंडू जबरदस्त मारला चेंडू आहे आणि चेंडू मात्र खरोखर सीमारेषेच्या पार जातोय. 4 धावा मिळतात. त्याचे चांगल्या प्रकारचा फटका होता. खरं म्हणजे गोल्डन्सवर चेंडू पडला थोडासा बसला होता, परंतु त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न मात्र त्यानं केला आणि अचूक मात्र एक चौकार मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवते. अशा प्रकारे संघाची धावसंख्या गेली ती म्हणजे 46 अशी धावसंख्या झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता शेवटचं षटक आहे. 4 षटकं 4 बाद झालेत कोंबडूची संघाचे आणि 46 अशी धावसंख्या फलकावर लागली. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्याच्यामध्ये किती धावा करतात ते आपल्याला पाहायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे खरं म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला ह्या स्पर्धेचं 8 तारखेला खरं म्हणजे उद्घाटन झालं. 4था दिवस आजचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारच्या स्पर्धेला एक चांगलं योगदान मात्र सगळ्यांकडनं पाहायला मिळतोय. तुझ्या म्हणतात ना, तुझ्या कृपेने दिनबगविना हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय थोड्याच वेळात PI पनवेल शहर संजय जोशी, त्याचबरोबर API पनवेल शहर प्रमोद पवार आणि PSI पनवेल शहर मनोज महाडिक या सर्व अधिकाऱ्यांचं इथं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. नक्कीच भाऊ मात्रे, येणाऱ्या पाहुण्यांना अगदी मात्र आपण टहळणी करायची आहे आणि त्यांना आपल्याला या मंचापर्यंत आपल्याला बोलून घ्यायचे आहेत. बघूया 12 चेंडू आणि 34 धावा, 12 चेंडू आणि 34 धावा असं हे योगदान मात्र शुभमचं लाभल्या त्या संघासाठी, कोंबडूची संघाची. बघूया अजूनही तो त्याची खेळी साबूत आहे. अजून 6 चेंडू आपल्याला त्याला खेळायचे आहेत. बघूया किती धावा करतात. आता मात्र स्ट्राईकला आहे तो निकेत कोहली, नॉन स्ट्रायकरला आहे तो म्हणजे शुभम कोहली. त्यानं 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 34 धावा केल्या. तो शुभम नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि स्ट्राईक एंडला नवीनला फलंदाज होतो निकेत कोहली. इकडे मात्र चेंडू फेक करण्यासाठी मयूर चिमणे आहे. बघूया मयूर चिमणेचा अतिशय चांगला चेंडू ऑप्शनचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता आणि चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू काही बॅटमध्ये येत नाही. एसटीएलबी कामगिरी चोख बजावतो. धावसंख्या मात्र आहे त्या ठिकाणी 4 चेंडू आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. बघूया पुन्हा देखील आणि पुन्हा एकदा चेंडू स्लोअर आणि अतिशय अचूक गोलंदाजी, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न. आणि बघा मगाशी म्हटलं होतं की जे गोलंदाजाच्या 6 चेंडूमध्ये व्हरायटी असतात, पण चॉईस मात्र फलंदाजाकडे असायला पाहिजे आणि त्यांनी फलंदाजाला हेरलं खरं म्हणजे. तशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे फलंदाजाला. त्यांनी टान्स आहे तो त्याचा टान्स त्यांनी ओळखला आणि अशा प्रकारची गोलंदाजी मात्र केली. 2 चेंडू निर्धाव त्याचे गेले आणि त्याच्यामध्ये एक फलंदाज देखील बाद करण्यामध्ये त्याला यश आलं तो खरं म्हणजे निकेत याला. बघूया पुन्हा गिरीश चिमणे, विघ्नेश कोहली मात्र गेलाय फलंदाज नवीन. अतिशय चांगल्या प्रकारचे खरं म्हणजे पहिल्या सुरुवातीची 2 षटकं, आता मात्र 5वं षटक आहे. काहीच मात्र आपल्याला आपल्या संघासाठी उभारणी देण्यासारखं हे षटक आहे म्हटलं तर वावगं ठोडणे. त्याची चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र पाहायला मिळतोय चिमणे या फलंदाजाकडनं. पुन्हा ते चेंडू मारायचा होता, चेंडू जाते लिमिडॉनच्या दिशेला चेंडू जाते आडवेपर्यंत. दोन्ही फलंदाजाने 1 धाव धावून पूर्ण केली. पाहायचं दुसरी धाव घेण्याचा थोडासा मोह होता खरं म्हणजे शुभमला, परंतु तिकडच्या फलंदाजाकडनं पूर्णपणे नकार येतो कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. काहीतरी विपरीत घडायला नको म्हणून त्याने एका धावावर फक्त समाधान. संघाची धावसंख्या जातोय ती खरं म्हणजे आता 47 घरामध्ये धावसंख्या जातोय. आता षटकातील खरं म्हणजे पूर्वार्धामधले फक्त 3 चेंडू शिल्लक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चेंडू मात्र एक जबरदस्त स्टेटमेंट दिली त्या चेंडूला आणि लॉंग ऑनच्या दिशेला मात्र उत्तुंग असा षटकार. पंचांचा इशारा येतोय डीजे. अतिशय चांगल्या प्रकारचा फटका आणि धावसंख्या जातोय ती खरं म्हणजे 52 का 53 घरामध्ये धावसंख्या जातोय. पुन्हा चेंडू मारायचा होता, चेंडू कसा खाली बसतोय. चेंडू मारण्याचा काही संबंध नाहीये, बॅटमध्ये चेंडू येत नाही. अशा प्रकारे मग धाव मात्र दोन्ही फलंदाज धावून काढतात संघासाठी. अतिशय चांगल्या आपण पाहतोय पनवेल शहर PI संजय जोशी, त्याचबरोबर API पनवेल शहर प्रमोद पवार सर आणि त्याचबरोबर PSI पनवेल मनोज महाडिक यांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर प्लीज. पुन्हा एकदा चेंडू मारायचा जातोय शॉर्ट. सिलिमिडॉनच्या चेंडूला अगदी लॉंगॉनच्या दिशेला चेंडू जाते. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या मात्र जातोय ती खरं म्हणजे 56 अशी धावसंख्या जातोय. शशिकांत भोईर यांचं प्रेम बघा. PI पनवेल शहर संजय जोशी, API पनवेल शहर प्रमोद पवार आणि त्याचबरोबर PSI पनवेल शहर मनोज महाडिक साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. हे प्रेमाखातीर इथं उपस्थित आपल्याला पाहायला मिळते.
पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं गणेशजी फडतारे साहेबांना, आणि हा प्रेम मात्र देत असताना शशिकांतजी भोईर देवांश ट्रॉफीच्या माध्यमातून केपी ग्रुप आयोजित 2021चं 5वं पर्व आपण पाहतोय. खरोखरच साहेब तुम्ही इथे उपस्थिती लावली त्याबद्दल तुमचं या केपी ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर श्रीदत्त नौपाडा संघ आणि नवघर यांना विनंती करतोय की आपण टॉससाठी यायचं प्लीज, आपले टी शर्ट घेऊन जायचंय. चला, आता जो आपल्या समोर सामना चालू आहे तो खरं म्हणजे गावदेवी जुई नक्कीच वर्सेस भगत साहेब तुम्हाला थांबवतोय, कारण काल पण देखील आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून पनवेल विभागाचे आमदार आपण पाहिले प्रशांत ठाकूर यांचं इथं आगमन झालं. अगदी जल्लोषामध्ये त्यांचा एंट्री पाहायला मिळाली आणि अतिशय चांगलं नेतृत्व पाहायला मिळतं त्यांच्याकडनं. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आमदार आपल्याला पाहायला मिळतात. तरुण आणि तडफदार निस्वार्थ सेवा आणि अशा रीतीनं त्यांचं काल आपण आगमन पाहायला मिळालं. त्याचबरोबर शिवम बिल्डरचे प्रोपरेटर आपण पाहिले संदीप पाटील आणि धीरज चावला मेन फ्रॉम गुजरात यांचं देखील आपण आगमन पाहिलं होतं. आणि ज्यांचं आता आपण पाहतोय ते PI पनवेल शहर संजय जोशी, त्याचबरोबर API पनवेल शहर प्रमोद पवार आणि PSI पनवेल शहर मनोज महाडिक साहेबांचं इथं आगमन झालंय. सहर्ष स्वागत या केपी ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफीमध्ये. ठीक आहे, सामन्याचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि 5 षटकांमध्ये 56 धावा केल्यात आणि 5 षटकांमध्ये 57 धावांचं माफक असं आव्हान दिलं. ते खरं म्हणजे जुई संघासमोर कशा प्रकारे पार करतात त्याचं वैशिष्ट्य मांडण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे सहकारी मयुरेश कदम साहेब आपल्या समोर येतील. धन्यवाद. हॅलो, तर नवघर संघाचा संघनायक आणि श्री दत्त नौपाडा संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचा प्लीज आणि आपला टी शर्ट घेऊन जायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट दिलेले आहेत, त्या टी शर्ट आपण घेऊन जायचं आहे. निश्चितच आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय कोंबडपुरजे मनोजचा संघ, जे आमचे स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत त्यांचा भाचा. तर 56 धावा झाले आणि 57 धावांचं पाठलाग करायचं आहे ते गावदेवी जुई संघाला कोंबड भुजेच्या अगेन्स्ट. आणि त्याचबरोबर श्रीदत्त नौपाडा संघ या आपण आपल्या जर्सीज घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर टॉससाठी यायचं आहे. नवघर संघ इथं उपस्थित झालाय. आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल आणि पुन्हा एकदा एक सूचना करतोय, ज्याचा हायेस्ट स्कोर असेल त्याला मात्र क्वालिफाय केलं जाईल पुढच्या सामन्यामध्ये. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. हे स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं प्लीज, कारण 10 संघांचा आज लॉट्स आहे, त्यामुळं लकी ड्रॉ होणार नाही आहे. ज्याचा हाय स्कोर असेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल केलं जाईल. आणि ज्या पद्धतीनं लाईनअपमध्ये आपण जे सामने खेळतोय त्याच पद्धतीने पुन्हा एकदा स्पर्धा खेळली जाईल. जाऊया समालोचक कक्षामध्ये बदल होते. आमचे परम मित्र कर्जतचा बुलंद आवाज मयुरेश कदम यांच्याकडे. थँक्यू सर. आपण पुनश्च वळूया देवांश 11 क्रिकेट क्लब आयोजित देवांश स्मृती चषक 2021 मध्ये. बरेचसे पाहुणे आपल्या व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. बघा, पहिल्या सत्राचा आपण खेळ ऐकला. पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या त्या तब्बल 56 धावा. 2 षटक तुम्ही पाहिले. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये केवळ 10 धावा होत्या. त्यानंतर अगदी एक्सेलेटरवर पाय दिला टीमने. हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय श्रीधर म्हात्रे, अमर म्हात्रे, त्याचबरोबर अरुण गोवारी, अविनाश पाटील आणि सचिन पाटील यांना विनंती करतोय, आपण जर इथं उपस्थित असाल तर व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर नक्कीच सचिन पाटील जे या संघाचे पाठीराखे आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समालोचकांच्या माध्यमातून इथे उपस्थित तमाम प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तीस बॉल आणि 57 धावसंख्येची गरज आहे. इथे 57 धावा होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे, परंतु गोलंदाजांनी जर चांगली कामगिरी केली तर 57 धावा रोखू शकतात. परंतु इथे चेसिंग होते.
छोटा ग्राउंड आहे, खेळपट्टी चांगली आहे, खेळपट्टीचा आस्वाद घेणारे बॅट्समन सुद्धा मैदानात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या 57 धावा आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील का, हा प्रश्नचिन्ह आहे. आणि भाऊ सरांनी सांगितलंय की आज 10 संघ आहेत आणि 10 संघांपैकी जे पुढे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारे संघ आहेत त्यांना हायस्ट स्कोअर करावा लागणार आहे. डीजे मॅडी आमच्या समवेत आहेत, सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर आहेत. सगळ्यांनी नाव कमवलंय क्रिकेटच्या विश्वामध्ये, सगळ्यांचं नाव कमवलंय. पहिलाच बॉल दुसऱ्या सत्रामधला शॉर्ट बॉल यावेळेस टॉप एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक सिंगल जरूर मिळते. 57 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर जे 2 ओव्हर आहेत पॉवर प्लेच्या, त्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगल्या धाव्या काढाव्या लागतील. तर पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर फक्त 10 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की जो फिल्डिंग करणारा संघ आहे त्यांनी हुकूमत गाजवण्याला सुरुवात केली, परंतु त्यानंतर जे 3 षटक होते ते खूप खराब पडले आणि तिथं धावा वाढण्यात यश आलं. यावेळेस कव्हरमध्ये खेळलेला बॉल एक सिंगल मिळाले, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा जरूर मिळतात कारण थोडंसं फंबल झालंय डीप कव्हर क्षेत्रामध्ये आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 धावा धावफलकावर लागताना 5 दिवसीय असलेली फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. सर्व काही तुम्ही बघितलं या स्पर्धेमध्ये. तालुका हाफचे खेळ संघ सुद्धा तुम्ही येत्या 5 वर्षामध्ये पाहिले आहेत. चांगले चांगले ग्रामीण संघ पाहिले आहेत. वाकलन संघाची हुकूमत या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा पाहिली आहे. तळोजा संघाची हुकूमत सुद्धा, उस्मान पटेलची बॅटिंग सुद्धा तुम्ही पाहिली आहे. तालुका स्तरीमधलं गावदेवी गावठण संघाचं काम बघितलंय. ऑन साईडला खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथेच बॉल पडताना आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव जरूर मिळते. गोलंदाज बघा, अनुभवी गोलंदाज दिसतोय दिनेश उलवेकर, 40+ आहेत आणि जो अनुभव आहे, जो पहिल्याचा क्रिकेटचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे, तो अनुभव अजून शाबीत ठेवतोय. कारण जुनं क्रिकेट बरंचसं चांगलं होतं असं बरेच जण म्हणतात. स्लोवरचा बॉल समोर खेळला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत चांगली ओव्हर पडताना दिनेश उलवेकर सरांची अगदी 40+ म्हणजे अनुभव. अजून 40 वर्ष उलटले तरी अजून भाऊ सर हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. म्हणजे बरंचसं क्रिकेट या खेळाडूंनी आणि बरेचसे पावसाळे या खेळाडूंनी पाहिलेत क्रिकेटमधले आणि चांगला खेळ अजूनही मैदानामध्ये करताना. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला ठेवण्यामध्ये यश आलं. योग्य टप्प्याचा वापर, वेग सुद्धा चांगला दिला आणि चांगली ओव्हर पडताना आपण पाहिले 57 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पहिलं पॉवर प्लेचं षटक हे झोडपूनच काढायचं आहे. यासाठी तुम्ही सलामीला येतात, परंतु अजूनही चान्स दिला नाहीये. अगदी पॉवर प्ले मध्ये चांगली ओव्हर टाकताना दिनेश उलवेकर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फेकून दिला, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाऊन पडतोय सरळ 6 धावसंख्येसाठी. चांगले टाकले होते, 4च धावा दिल्या होत्या या गोलंदाजांनी, परंतु शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा आणि त्याला चांगलं पिक केलं फलंदाज अतुल मकरंद भगतने आणि षटकारासाठी म्हणजे जो प्रेशर होता फलंदाजावर तो प्रेशर त्याने हटवण्याचं काम केलं. आणि असेच फटके आले पाहिजेत कारण 57 धावा 5 ओव्हर म्हणजे 30 बॉल तुमच्याकडे आहेत. 57 धावा तुम्हाला करायच्यात. अशा पद्धतीत तुम्हाला जर फटकेबाजी चांगली केली, सुरुवात चांगली करून दिली, पाया चांगला रचून दिला तर पुढे येणारे फलंदाज सुद्धा चांगलेच खेळतील. परंतु पहिल्या षटकावर हल्ला चढवला, दुसऱ्या षटकासाठी प्रारंभ केला जातोय आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय रोहन कोळी. रोहन कोळीकडे गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे उभे असतील, त्यामध्ये लॉग ऑन आणि लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा केलाय. डीप मिड विकेट मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे आहेत. तर पहिलाच बॉल डावकुरा गोलंदाज, हवेत बॉल आहे, नो मॅनलँड क्षेत्रामध्ये चेंडू जरूर पडेल, एकच धाव जरूर मिळते. इथं प्रयत्न केले पाहिजे होते दुसऱ्या धावेसाठी सुद्धा, परंतु एकच धाव मात्र मिळते.
मकरंद आणि अतुलला आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 11 धावा धावफलकावर लागताना सुसज्ज मैदान श्री कालभैरव मैदान चिंचपाडा यांनी केलेली फार मोठी मेहनत, स्वतःच्या गावाच्या मैदानावर असलेली ही स्पर्धा, 5वं वर्ष ह्या स्पर्धेचं आणि काय मैदान आहे बघा, खूप चांगलं मैदान आहे. छोटंसं मैदान असलं तरी या मैदानावर षटकार मारणं हे कठीण जाते फलंदाजांना, कारण तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज सुद्धा आहेत. खेळपट्टी चांगली आहे, अगदी कोणालाही प्रेमात पडेल अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच खेळपट्टीवर आता गोलंदाज चांगले झाले. चांगला गोलंदाज, लेफ्टम गोलंदाज आहे, डावकुरा गोलंदाज आहे. स्विंग करण्यासाठी माहीर होता, परंतु पुढे टाकलेला बॉल हवे चेंडू आहे, परंतु उंची भरपूर, लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षणाचं एफर्ट्स चालू होते, परंतु झेल सुटल्यानंतर मिळतात या 2 धावा आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 13. धावा धावफलकावर लागल्यात. अगदी सुंदर असं मैदान आणि या मैदानावर चालू असलेल्या या सामन्यांचं रहस्य आणि खूप चांगल्या प्रकारे सामने आपल्याला पाहायला मिळतात. 3 दिवस अगोदरचे त्या 3 दिवसामध्ये खूप चांगलं काम सगळ्या संघांनी केलं. सगळ्यांचं स्वप्न असतं की प्रत्येक ट्रॉफी आमच्या घरात आली पाहिजे, परंतु मेहनत करावी लागते. हवे चेंडू आहे, इथे चान्स मिळतोय क्षेत्ररक्षकाला आणि सोपी कॅच, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देणारा गोलंदाज ठरतोय रोहन कोळी. याच ओव्हरमध्ये गमवले आणि जाऊया डिसेकडे. दत्त नौपाडा संघ आणि नवगर संघ आपण टॉससाठी यायचं प्लीज. भरपूर उशीर केला तुम्ही, कारण इनिंग संपायची, पहिली इनिंग संपायच्या आत आपल्याला टॉस करायचा होता ब्रेक थ्रूमध्ये आणि त्याचबरोबर ओपनरसुद्धा घेता आली असती, परंतु अशा वेळेला तुम्ही जरा लेट केला तर ओपनरसुद्धा घेता येत नाही आहे आणि त्यामुळं फक्त टॉसवरच आपल्याला भागून घ्यावा लागतोय. तर श्री दत्त नौपाडा संघाचा संघनायक प्रणाल भगत आणि त्याचबरोबर नवगर संघाचा संघनायक या आपण टॉससाठी. आता कोणत्या प्रकारचा विलंब लावायचा नाही, कारण 2 षटकं देखील संपलेत सेकंड इनिंगची. ताबडतोब आपण टॉससाठी यायचा. तिसऱ्या षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. जाऊया समालोचक कक्षामध्ये. कर्जतचा बुलंदाबाज मरीश कदम यांच्याकडे. थँक्यू सर. 2 ओव्हरचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावर लागल्या. 3च धावा रोहन कोळीने दिल्या. मनोज भगत हा गोलंदाजी मार्कवर येतोय. इथून चांगला स्टार्ट मिळाला पाहिजे, इथून चांगल्या फटके आले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे, पराकाष्ठा केली पाहिजे, तरच या 57 धावा तुम्ही चेस करू शकतात. तर पहिलाच बॉल तिसरी ओव्हरचा. चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं होतं, परंतु पंच आमच्याकडे वळतात की भरपूर लांबचा बॉल आहे, त्यामुळे एक ऑफ स्टंप सोडून भरपूर लांबचा बॉल. वाईट बॉल येतोय, खराब चेंडू पडला. 1 धावसंख्या जरूर मिळते. 14 धावा धावफलकावर लागताना
मैदान सुसज्ज आहेत, प्रेक्षक वर्ग या मैदानावर येत आहे, त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. स्लोवर बॉल ऑन साईडला केलं, डीप मिड विकेटमध्ये जमिनी लगत असलेला फटका, एकच धाव देऊन जातोय. परंतु बघूया आपण एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही आहे. षटकार चौकार आले पाहिजेत. एक चांगली ओव्हर बघावी लागेल या फलंदाजांना की ज्या ओव्हरमध्ये 20 धावा तरी आल्या पाहिजेत आणि ती ओव्हर त्यांना शोधावी लागणार आहे. 15 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल येतोय गोलंदाजाचा. स्लोवर शॉर्ट प्लेनचा बॉल डीप मिड विकेटमध्ये चेंडू पुनश्च ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळून जाणार आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 16 धावा धावफलकावर लागताना शांत संयमी आणि खूप स्लो आपल्याला पाहायला मिळतोय की रन रेट पाहायला मिळतोय. 16 चेंडूमध्ये 41 धावसंख्येचं अजूनही आव्हान पेलावं लागणार आहे या फलंदाजांना. समोर टाकलेला बॉल उडून दिलाय, चेंडू सरळ जातोय, परंतु काय एफर्ट. शेवटच्या क्षणी अडवलेला हा बॉल आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या, 2 धावा जरूर बहाल केल्या, परंतु काय एफर्ट आहे. शुभम कोळी नाव आहे या क्षेत्ररक्षकाचं. अगदी IPL मध्ये जसं तुम्ही वेस्ट इंडिज संघाच्या खेळाडूंना पाहतात, जसं एफर्ट्स पाहतात, तसंच काहीतरी केलं या खेळाडूंनी सुद्धा. काय एफर्ट आहे बघा. रिप्लाय मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार या 6 धावा वाचवताना. हॅलो. तर नक्कीच रिप्लायमध्ये आपल्याला जर दिसलं तर आम्ही क्लिअर करणार आहोत. त्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या प्रेक्षकांपर्यंत ज्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल. तर नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. जर कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपला असेल तर क्लिअर होईलच, परंतु ते निश्चितच प्रेक्षकांपर्यंत आम्ही जाणार आहोत. त्या अगोदर आम्ही क्षणचित्र चेक करतोय का रिप्लायमध्ये काय येतोय आणि त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण ही ठसन मॅच आहे आणि त्यामुळं कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतोय. तर नक्कीच चित्रामध्ये काय क्लिअर होत आहे ते दिसेलच. तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. 2 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. जे चित्र येते ते चित्र पाहताना तर षटकार नाही आहे, कारण हवेत उडी होती, त्यामुळे षटकार दिला जाणार नाहीये हे लक्षात घ्यायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची. काय क्षेत्ररक्षकाचं एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. शेवटपर्यंत चेंडूकडे पाहत बसला आणि काय मेहनत असते क्रिकेटमध्ये. बघा संघामध्ये 11 जे खेळाडू असतात ना, ते गावासाठी खेळतात आणि गावाचं नाव रोशन करण्यासाठी सगळ्यांची मेहनत असणं आवश्यक असतं. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु जोर नव्हता, परंतु एक सिंगल जरूर मिळते. दुसरं धाव सुद्धा जरूर मिळते. 2 धावा मिळणार. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये 20 धावा धावफलकावर लागतात. सगळेजण अगदी 100% देताना. मगाशी प्रितेश पाटीलची आम्ही कॅच पकडली होती, बघितली होती. अगदी वायडिश लॉगअपमध्ये त्याने सुंदर अशी कॅच पकडली आणि आता ही सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येकाने 100% देणं फार गरजेचं आहे. म्हणून क्रिकेट हा मेहनतीचा खेळ आहे म्हणून ओळखला जातो. शॉर्ट प्लेनचा बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि 2 धावा दोन्ही फलंदाजांना मिळत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागतात त्या 22. संत गतीने धावसंख्या मात्र चालू आहे. गोलंदाजांची हुकूमत आतापर्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, कारण मनोजनी सुद्धा संधी दिली नाही. एक संधी दिली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी ती संधी दावडली आणि त्यामुळे 2च धावा मिळाल्या होत्या. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. रिव्हर्सिफचा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दात. पंचांनी बोट उंचावलं आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
साहेबांनी आम्हाला या स्पर्धेसाठी वेळ दिला, त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण पोलीस म्हटल्यानंतर सगळ्यांना भीती वाटते कृष्णाजी, की पोलिसांचं हा. नाव ऐकलं तर सगळ्यांना भीती वाटते भाऊ सर. आणि नक्कीच. त्यामुळे ते आज 24 तास त्यांच्यामुळे आपण पाहतो की आज शांत झोप आपण घेतो, परंतु ते रक्षण आपल्या महाराष्ट्राचं आपण पोलिसांच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. विनंती करेन देवांशी आजोबा श्रीधर भोईर आणि त्याचबरोबर मनोहर सुरते या दोघांना विनंती करेन की आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी यायचंय. निश्चितच मयुरेश, तू म्हणतो ते खरोखरच खरं आहे की पोलिसांनी पाहिलं की सर्वांच्या मनात भीती वाटते. मग आपलं कृत्य जर चांगलं असेल तर कशाची भीती, हे देखील ते संरक्षक अधिकारी सांगत असतात. तर प्रणाल भगत नौपाडा नाणेफेक जिंकलाय. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघासाठी जो काय निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करा, कारण उपेल घेण्यासाठी आपला वेळ नाही. ठसन मॅच चालू आहे. श्रीदत्त नौपाडा टॉस जिंकलाय आणि त्याचबरोबर चालू असलेला सामना आपण पाहतोय. जाऊया मोरेश कदमकडे. रोहन कोळी गोलंदाजी मार्कवर पुनश्च येतोय, ज्यांनी दुसरं षटक टाकलं होतं आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 35 असं समीकरण आहे. मॅच कोणाकडे गेली नाहीये. मॅच मध्ये आता रंगतदार होणार आहे, कारण हा षटकावर जर आक्रमण केलं तर शेवटच्या ओव्हरला मजा येणार आहे. पहिलाच बॉल रोहनचा, चांगला बॉल पडताना ही ते बॅटीची कडा आणि नाही, बॅटीची कडा आहे आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आपण ज्याला म्हणतो ते लागितले आणि फलंदाज इथं बाद झालाय. हा फलंदाज राहणं फार गरजेचं होतं. मैदानामध्ये मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू माहीर होता, परंतु एक मोठी विकेट गोलंदाजाला मिळते. रोहन कोळीची जी गोलंदाजी आहे ती आता खऱ्या अर्थाने या मैदानावर रंग दाखवताना आपल्याला दिसते. रोहननी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आणि अजून एक विकेट त्याच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केली. जीवन नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. जीवन आणि बंटी कोंडिलकरला आता चांगल्या पद्धतीने संघाला घेऊन खेळणं फार गरजेचं आहे, कारण येणारे 11 बॉल आहेत आणि 35 धावसंख्येची गरज आहे. हा षटक मोठं होणं गरजेचं आहे. या षटकामध्ये 20 धावा तरी येणं गरजेचं आहे, तरच शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही विजयापर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. परंतु चांगला बॉल पडतोय, हाईट चेंडूला देतोय आणि चांगला बॉल इथं मैदानामध्ये रोहन कोळीकडनं पडताना दिसतोय. आतापर्यंत रोहन कोळीने 2 चांगले चेंडू हाताळले. पुढचा बॉल हवेत चेंडू आहे, नो बॅलन्स क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल जरूर मिळते, परंतु स्ट्राईक बंटीकडेच राहील आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल. 23 धाव
फक्त प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये. मी हे करू शकतो हे जर तुम्ही मनात बाळगलं तर या 6 चेंडू 32 धावा जरूर करता येतील. परंतु या 32 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय 5वं षटक घेऊन निकेत कोळी आणि ह्याच्यावर सर्व काही मदार असेल आणि समोर बॅट्समन आहे जीवन बेंडे. पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल होता आणि इथे एक बॉल डॉट होतोय. 5 बॉल आणि आता 32 धावसंख्येचं समीकरण आहे. षटकार सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी कमी, दुसरी ओव्हर रोहन कोळीची काय आपलातून पडले आणि तिथं मागे पडला बॅटिंग करणारा संघ आणि आता करावा लागेल तो संघर्ष. यावेळेस ऑफ साईडला देखणा फटका आहे. फटके जरा लेट येत आहेत पण हा षटकार जरूर येतोय आणि षटकाराच्या मदतीने आता समीकरण बदलणार आहे. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 26 धावसंख्येची. चमत्कार घडणार नाही. तो चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार तुम्हाला करणार नाही. त्यासाठी चमत्कार करावा लागेल आणि हवेत बॉल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण विघ्नेश कडनं आणि एकच धाव येते. ही मॅच आपण पाहिले तर कुंभडभुजे संघाच्या बाजूने 95% आपण पाहूया की सामील झाली आहे, परंतु आपण 5% धरूया विरोधी संघाकडे. ऑन साईडला मारलेला फटका वाईडिश लॉगनमध्ये हा चेंडू जातोय. 33 धावा धावफलकावर लागताना 24 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 24 धावा. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि अपयश येतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. संघर्ष मैदानामध्ये झाला नाही. संघर्ष फार करणं गरजेचं असतं. हे 3 अक्षर फार काही सांगून जातात. जीवनामध्ये संघर्ष केला पाहिजे. क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही संघर्ष करा. संघर्ष झाला नाही. ह्यावेळेस मॅच जिंकते ते कुंभडभुजे संघ. मनापासून अभिनंदन, तुमचं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्यांच्या विरोधात खेळणारा गावदेवी जुई संघ आपल्याही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. एकीकडे आहे नवपाडा संघ आणि दुसरीकडे आहे तो नवगर संघ. दोन्ही संघांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय आणि पहिल्या